राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार शिंदेंच्या गोटात। राजकारणात काही हालचाली अशा असतात ज्या केवळ पक्ष बदलापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या थेट समीकरण ढवळून काढतात। राज ठाकरे यांच्या मनसेसाठी अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज ठाकरेंचा कट्टर वर्षानुवर्षेचा विश्वासू शिलेदार अचानक पक्षाबाहेर पडतो आणि थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतो। ही केवळ एखाद्या नेत्याची वाटचाल नाही, तर मनसेच्या गोटात बसलेल्या राजकीय स्फोट आहे। मनसेची स्थापना, आंदोलन, आक्रमक भूमिका आणि माध्यमांतील लढाया या सगळ्या ज्याने राज ठाकरेंची ढाल बनून काम केलं, तोच नेता आज शिंदेंच्या गोटात जाऊन उभा राहतोय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमध्ये राजकारण तापलेलं असताना भाजप शिंदे गटात मात्र प्रवेशांची रांग लागलेली दिसते। हा प्रवेश योगायोग आहे की सूचक संकेत? मनसेतील अंतर्गत नाराजी बाहेर पडू लागली आहे का, की शिंदेंची शिवसेना ऐन निवडणुकीत विरोधकांची मुळेच उपटण्याची रणनीती राबवत आहे? एक नेता गेला असं म्हणायचं की मनसेच्या राजकारणाला बसलेला मोठा हादरा, या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा खेळ सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। नमस्कार, मी पूजा आगळे आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकारणात ऐन निवडणुकांच्या तोंडावर घडणाऱ्या घडामोडी अनेकदा दूरगामी परिणाम घडवून आणतात। अशाच एका महत्त्वाच्या राजकीय हालचालीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश महाजन शिंदेंच्या गोटात गेल्यामुळे मनसेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। मनसेच्या स्थापनेपासून प्रकाश महाजन हे राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत होते। पक्षाच्या अनेक आंदोलनात भूमिका मांडण्यात आणि माध्यमांमध्ये मनसेची बाजू ठामपणे मांडण्यात काम त्यांनी केलं। प्रवक्त्याच्या भूमिकेत त्यांनी अनेक वेळा आक्रमकपणे पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवली होती। त्यामुळे त्यांचं मनसेतून बाहेर पडणं ही केवळ एक व्यक्तीची नाराजी नसून पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेचं प्रतीक असल्याचं राजकीय जाणकार मानतात। गेल्या काही काळापासून मनसेतील अंतर्गत मतभेद, निर्णय प्रक्रियेबाबत नाराजी आणि कार्यपद्धतीवर असलेले प्रश्न प्रकाश महाजन यांना अस्वस्थ करत होते। या अवस्थेतूनच 13 सप्टेंबर रोजी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला। त्यावेळी त्यांनी कोणावरही वैयक्तिक राग नसल्याचे स्पष्ट केले होते। मात्र वय वाढत असताना काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती। त्यांच्या पुढील भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले। मनसेतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश महाजन यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं चर्चांना जोर आला होता। मात्र या चर्चांवर आता पूर्णविराम लागला असून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। बुधवारी 25 तारखेला प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर अवघ्या एका दिवसात कोणताही मोठा गाजावाजा न करता शांतपणे हा पक्षप्रवेश पार पडला। विशेष म्हणजे हा प्रवेश अशा वेळी झाला की जेव्हा राज्यात आगामी निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटणे स्वाभाविक आहे। ठाकरे बंधूंमधील संभाव्य युतीची घोषणा झाल्यानंतरही भाजप आणि शिंदे यांच्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच असल्याचे चित्र आहे। प्रकाश महाजन यांचा प्रवेश हा त्याच प्रवाहाचा भाग मानला जात आहे। राज ठाकरेंच्या जवळच्या वर्तुळातील नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे मनसेच्या संघटनात्मक ताकदीवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रकाश महाजन यांनी याआधी अनेक वेळा आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेलं असल्याचे उघडपणे सांगितले। संघाबाबत बोलताना राज ठाकरे यांना आपण कधीही घाबरलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या भूमिकेमुळे आणि आता शिंदे सेनेतील प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गेल्या काही काळात आक्रमक राजकीय रणनीती राबवली असून विविध पक्षातील अनुभवी नेत्यांना आपल्या गोट्यात आणण्यात त्यांना यश येत असल्याचे दिसून येते। प्रकाश महाजन यांचा प्रवेश हा त्याच रणनीतीचा एक भाग मानला जात आहे। दुसरीकडे
मनसेसाठी हा प्रवेश केवळ एक नेता गमावण्यापुरता मर्यादित नाही, तो पक्षाच्या अंतर्गत असंतोषावरही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश महाजन यांच्या या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी राज ठाकरेंच्या मनसेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून शिंदे यांच्या शिवसेनेला बळ देणारी घडामोड म्हणून याकडे पाहिलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे खेळ सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणासाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची